तर म्हणजे सूरजने महाराष्ट्रातल्या गावाखेड्यातल्या मुलांना स्वप्न बघायला शिकवलं. जे काही करायचंय ते बिनधास्त करा, मनापासून करा, कारण संधी कधी झापूक झुपूक करत तुमच्याकडे चालत येईल हे काही सांगता येत नाही. पण सूरजचा हा प्रवास सोपा नव्हता, कारण आई वडील नसण्याचं दुःख तोच समजू शकतो ज्याचे आई वडील नाहीये. पण या सगळ्यात त्याला साथ दिली ती त्याच्या बहिणींनी, आणि त्या होत्या म्हणून आज सूरज आहे. तर आज आपण काय बाई सांगूच्या एपिसोड मध्ये त्यांच्यासोबत गप्पा तर मारणारच आहोत, पण काय बाई सांगू असं करत त्या आपल्याला सूरज बद्दल काय काय सांगणार आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मला सूरज तुला विचारायचंय, एका मोठ्या रियालिटी शोचा विनर, त्याच्यानंतर एका पिक्चरचा हिरो, या वर्षभरातला तुझा अनुभव कसा होता? माझा अनुभव आहे तसंच आहे पहिल्यापासून. पण काय काय बदललं असं तुला वाटलं, की काय झालं की बाबा रियालिटी शोचा विनर झालो, त्याच्यानंतर मी एका मोठ्या पिक्चरचा हिरो झालो, मग काय तसं झालं? झालं असलं तरी मी माझ्या ह्याने बदललो नाही, माझ्या टाईल मध्ये कधीच नाही बदलू शकत. पब्लिकला आहे तसंच आवडतं तसंच राहतो. पण आजकाल तुझे रील्स कमी झालेत, आम्ही वाट बघत असतो सूरज कधी रील्स पोस्ट करणार, सूरज कधी रील्स पोस्ट करणार. पण सूरज सध्या कुठेतरी बिझी झालाय, त्याच्याकडे आपण नंतर येऊया. पण काय म्हणजे असं काय वेगळेपण आहे आता सध्या? नाही एवढं नाही टाइम भेटत म्हणून टाकत. टाइम कुठे गेलाय सध्या? तूच घालत यायला. घराच्या ह्याच्यात गेलाय. अच्छा. मी बिग बॉस मधून आलो का टॉपिक घेऊन, तर एवढी गर्दी 10 दिवस मला झोप नव्हती. मी जेवायचो पर 8-9 वाजता. जेवलं की मग फॅन काय आता जेवणच देत नव्हतं. सूरज भाऊ फोटो मग मी त्यांना फोटो द्यायचो, नाराज नव्हतं करत. मग घरी आलं की बाथरूमला गेलं तरी तिथं फॅन थांबायचं, कधी येतोय सूरज फोटो दे. एवढं तर म्हणजे हे झालं. परत घर जा होतंय ना आता, मग त्याच्यावर बी द्यायला लागतंय, त्यामुळे टाइम भेटत नाही. आता मला तुझ्या बहिणींना विचारायचंय की आता सूरजचा सगळा प्रवास सगळ्यांनी बघितला, सूरज काय काय करतो सगळ्यांना सगळं माहितीये. पण सूरजने लहानपणी कोणाकोणाला तुमच्यापैकी त्रास दिला आणि काय काय त्रास दिला? तुम्हाला काय आठवतं की बाबा मला असा असा त्रास दिलेला त्याने? ते प्रत्येकाने सांगायचंय आम्हाला की सूरजने तुम्हाला काय काय लहानपणी त्रास दिला. ते लहानपणी काय आता बी त्रास देतो मला. ते लहानपणी आमच्या दोघांची, आम्ही सगळ्यात लहान असल्यामुळे आमची भांडणं व्हायची रे, हाणामारी. ते आता बी माझी चेष्टा करतो, त्याला म्हणते तू गबस गबस, तरी ते माझी चेष्टा करतो. त्याला कळत नाही मी 2 मुलांची आहे ती. काय आता बहीण बहीण असते, भाऊ बहिणीचं नातं बरोबर आहे, वेगळंच बरोबर आहे. आता आहे. मुलं झाली तरी आम्ही काय करू शकतो. पण तुला माहितीये ना, ती बहीण थोड्या दिवसांनी नणंद झाली तर तुझ्या बायकोला त्रास देणार. नाही त्याच्यामुळे काळजी घ्या, बहिणीला आता त्रास देऊ नको. पण लहानपणीचा असा एखादा किस्सा की काहीतरी झालं आणि ह्याच्यामुळे तुला ओरडा खावा लागला किंवा असं काहीतरी झालं? असं ना काय. ह्याच्यामुळं ना, ती एकदा आईनी त्याच्यासाठी दूध ठेवलं होतं बरं का, लहानपणी आमच्या शेळ्या होत्या त्यावेळेस. आणि ते आला उशिरा, मी टाकले पिऊन, आमच्या आईने आणली मला. नाही मी लाडाच आहे ना, मला बार बार म्हणून लय लाड केलं. आणि एकोणता एक आणि 5 बहिणींच्या नंतरच आहे ना, तसं 8वं केलीच नाही. आणि मी लहानच, आम्ही दोघं लहानच होतो, त्यामुळे काही एवढं समजत नव्हतं. ताई तुला काय त्रास दिला लहानपणी? मला फक्त शाळेत जात नव्हता एवढं त्रास दिला. शाळेत जा म्हणले की म्हणायचं ना, मी म्हणायची ना शिक्षण केलं पाहिजे, काहीतरी आपल्याला झालं पाहिजे, आपली एक तर परिस्थिती लय वाईट आहे, शाळेत जायचा. पण तो नव्हता ऐकत, शाळेचं त्याला आवडच नव्हती एवढी. तेवढ्या पुरतं जायचं आणि परत माघारी रिटर्न घरी यायचं. ताई तुला काय त्रास दिला? मला नाही त्रास दिला, माझं लग्न झालं. तुझं लग्न? माझं लग्न झाल्यावर झालं. अच्छा. आता तुमच्या सगळ्यांमध्ये मोठी कोण? तू, नंतर ती, ती, नंतर ही, नंतर ही, मग तू. आणि मग ह्यो. हा. शेवट मी शेवट. शेवट कांड करायला जन्मला केलीच नाही. तुला काय त्रास दिला ताई? त्रास म्हणजे मस्ती किंवा काहीतरी मस्ती करायचा, काय करायचं? सांभाळायलाच मी होते, बारीक होता ना तो. मी म्हणजे यांचं मोठे असल्यावर लग्न झालं, 2 नंबर मी सगळं. हे मग माझ्यावर आलं ना, मग ते छोटा होता का, सांभाळायला लागायचं, आईला कामाला जायला लागायचं, वडील असतो म्हणजे पेशंट थोडे. मग आईला कामाला जायला लागायचं म्हणून ह्याला सांभाळाय असायचा. ह्यानी लय ताप दिलाय, मी जास्त म्हणजे हे नाही झोपायचा म्हणून मी टीव्ही बघायचं, मी हाणायचे मुद्दाम, लय हाणून त्याला झोपवायचे, आणि झोपत नाही म्हणून मी हाणायचे. आणि सांभाळला मी. आणि त्यानंतर 2 वर्षाचा असल्यास लग्न झालं असं. पण लय लाडका आमचा सगळ्यांचा म्हणजे ते. आणि ते आमच्या शेरडा होत्या ना, आम्ही सांभाळायचो, तर मग तिथंच गाव होतं चांगलं असं तिथं. हो, मग माझ्या तिकडे पण तिला आईला आमचं वडील वारल्या, मी आईला नेलं. आम्ही दोघं बाळाला पण तिथं माझ्यापाशी 2 वर्ष ठेवलं.
माझे पण मिस्टर वारलेले आहेत, 2 मुले आहेत, ते 2 वर्षाचा मुलगा म्हणजे होता आणि 2 महिन्याची मुलगी असताना वारलेले आहेत. पण मी ह्यांना कधी विसरले नाही जे आमचा म्हणजे ते लाडकाच ना, इथं परिस्थिती काढलेली आणि तिकडे थोडा भाग चांगला आहे म्हणजे कामधंद भरपूर असतात ना. थोडं वडील पिळतात, आई थोडी भोळी होती, शाळा नव्हती ना झालेली आईची, तर थोडी आई अडाणीच होती म्हणजे. आणि आम्ही असं बारीक बारीक आईला ऑपरेशनचं भे वाटायचं म्हणून ऑपरेशन. आणि पहिल्या माणसांना कसं मुलगाच पाहिजे असं असायचं, आमच्या वडिलांना वाटायचं मुलगाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे 7 मुलींच्या 2 वारल्या आणि 5 झाल्या. आणि मग आमचं बाळ झालं. बाळ म्हणजे सगळ्यांच्या लाडकं बाळ आमचं. त्याला कुणीच दुखावलं नाही, वडिलांचं तर लय लाडका. आम्हाला म्हणजे आम्हाला एक वेळेस असं पैसे नाही, पण बाळाला जास्त लाडका होता. तुम्ही पण 5 बहिणी आहात, तुम्ही पण 5 बहिणीच त्याला आहात साथ देणाऱ्या. ताई तुला काय त्रास दिला? तुला काहीच नाही? ती लय सिंपल आहे आमची. तुमच्यामध्ये ती साधी म्हणजे अशी होती की आईचं म्हणजे लाडके होते, आप्पाची बी ती शेंडा असायच्या ना आमच्या तसले सुबाबर असते असे ती शेंडांची, त्याच्या वर जायची. म्हणजे मुलगा कसा जातो वर शेंडांसाठी पोटभर, हा दहाला पाडायची शेंडान माग. मी बी शेंडान माग असायचो ना. आम्ही कसं लहान होतो ना तेवढा ती दूध प्यायचो मी शेंडांचं. म्हणजे असं म्हणजे काय आता आपल्याला कळणार नाही, तेव्हा लहानपणी दूध प्यायचं म्हणलं. आम्ही झाल्या म्हणजे परिस्थिती वाईट चांगली आणि नंतर ना आमचं वडील वारलं का लय म्हणजे त्यांच्या दुखण्याला सगळं पैसे गेलं. शेळ्या गाय होत्या सगळंच विकावं म्हणजे काय झालं, माझ्या आप्पाचा जीव हिकलं गेला आणि गायला एक वासरू झालं. म्हणजे असं झालं. पण आता जेव्हा मी इथे येत होते ना, मला एक काका भेटले. ते मला असं विचारलं, अरे अंकिता ताई तुम्ही कुठे चाललात? तर मी म्हटलं की कुठे नाही, इथेच आले सूरजच्या घरी. ते म्हणलं अच्छा हो सूरज ना, लई चांगलं झालं पोराचा पहिला तो आमच्या पोल्ट्रीवरती खत टाकायला होता. पण आता मला तुम्हाला विचारायचंय की तेव्हाचा सूरज जो खत टाकायचा आणि खूप मेहनत करायचा, थोडेफार पैसे कमवायचा, आणि आता फेमस झालेला सूरज आणि ज्याच्याकडे सगळं आहे, ते तुम्हाला कसं वाटतं? तो हाय असाच आहे, बदललेला काहीच नाही. किती पैसे येऊ द्या, तो पहिला पण आहे ना एवढं काम करायचं ना, कधी रुपया नव्हता मोडत. एवढं काम करायचं तरी ना पैसे आणून द्यायचा आणि आपल्याला फक्त 100 रुपये ठेवायचे. ते बी 100 रुपये ना त्यो तसंच खिशात पॅन्टीत परत गावायचं. खायला गावलं होत नव्हता. ते अजून बी तसाच आहे. पैसे अजून बी 1 रुपया स्वतः मी खर्चत नाही माझ्या जीवनात. म्हणजे त्याला किंमत आहे की किंमत मध्ये 1 रुपये कसं आपण आपल्याला एवढं मिळालं 1 रुपयाचं जाणीव म्हणजे कसं आहे, कष्ट केलं ना 300-200 रुपये आणि 500 रुपये रोजाने काम केलं ना आणि ते आपल्याला भेटतंय त्याच्यातच आपण खुश आहेत, तर मग किती बी येऊ द्या काय नाही वाटत. असंही माझं पहिल्यापासून.